डीजे निश्चितच गौरव सावंत आपण पाहू शकाल आमचे दोन्ही कॅमेरामन मात्र त्यांचं विशेष करून कौतुक करायला हवं मिलन पाटील मॅन फ्रॉम भडबळ आणि त्याचबरोबर आमचा ऋषी तर सन्माननीय पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन झालंय नाणेफेकीचा कौल मात्र करण्यात येतो यशोदीप डिक्सळ वर्सेस सोमजाई गुणगे या दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कौल मात्र करून घ्यायचे सेकंड राऊंडची पहिली लढत 4 षटकांचा सामना असेल तो सोमजाई गुणगे संघाने नाणेफेक जिंकले प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले चला मित्रांनो मॅचला सुरुवात होते सेकंड राऊंडची ही पहिली लढत आपल्या समोर येईल तो निश्चितच मॅचला सुरुवात करा खासदार चषक 2018 तमनाथकरांची मेहनत या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय संतोष शेठ भोईर आणि या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय संदीप अनंत भोईर मात्र भव्य दिव्य स्पर्धा याही पर्वामध्ये घेऊन आलेत क्रिकेटची खरी दंगल क्रिकेटचा महोत्सव खासदार चषक 2013 कर्जतचा 2 म्हणजे कर्जतचे 2 रात्र आपण पाहिले संघर्ष उद्या मात्र खालापूर तालुका आणि शेवटची रात्र आपल्याला पाहायला मिळणार ठाणे रायगड पालघर या 3 जिल्ह्यातील संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आमचे पाहुणे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकाल अगदी आपण पाहतोय की तर स्क्रीनवरती आपण पाहू शकाल आमचे पाहुणे उपस्थित आहेत निश्चितच अजूनही थंडीचा जोम वाढायला सुरुवात झाली काल आपण पाहिलं अचानक वारे चालू झाले होते रात्रीचे 12:30 वाजलेत विनंती करतोय लवकरच मॅचला सुरुवात करा टीम मीटिंग कॅन्सल करा गोलमेज परिषद थांबवा खासदार चषक 2018 डिक्सलकरांचे पाठीराखे गुणगे संघाचे पाठीराखे या ठिकाणी उपस्थित झालेत तमनाथचे बरेचसे खेळाडू अगदी आपण पाहतोय की या ठिकाणी उपस्थित आहेत आणि निश्चितच आनंद लुटतायत या स्पर्धेचा माझी www.tenniscricket.in ची ही टीम पुन्हा एकदा या टीम सोबत जोडला जातोय याचे आणि या युट्यूबच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून जे काही प्रेक्षक वर्ग ही स्पर्धा अजूनही पाहतायत मला वाटतं ठाणे या ठिकाणी कोकण आलीतील खेळणारा जो असल्फा घाटकोपर असल्फा या टीम मध्ये खेळतो जय गुरव तो सुद्धा ठाणे येथून मात्र या स्पर्धेचा आनंद लुटतोय त्याचं देखील सहर्ष स्वागत उद्या जयजी भोसले या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतील शेवटची रात्र प्रवीण दुगाडे निश्चितच या समालोचन कक्षामध्ये आपण ऐकाल त्यांच्याही खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत त्यांचंही सुद्धा सहर्ष स्वागत मयुरेश कदम कर्जतकरांचं विशेष प्रेम लाभले या मयुरेश कदम यांना आणि त्याचबरोबर या विभागातील रुपेश गायकवाड समालोचनाच्या माध्यमातून आपण ऐकला तर जाऊया मित्रांनो सेकंड राऊंडची पहिली लढत आपल्या समोर येते गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल तो निमेश मोहिते आणि स्ट्रायकर एंडला
आपण पाहू शकाल प्रसाद भासे आणि पवन शेलार ही जोडी आमचे कॅमेरामन निश्चितच स्क्रीनवरती आपण पाहू शकाल की जे काही सगळे टेक्निशियन आणि या स्कोर बोर्ड त्याचबरोबर जे काही कॅमेरामनचं मिक्सरचं जे काम असतं ते संपूर्णपणे गौरव सावंत स्वतः एक खेळाडू आहेत बदलापूर विभागातील, परंतु क्रिकेटपासून दुरावल्या गेल्यानंतर या क्रिकेटमध्ये काही ना काहीतरी योगदान द्यावं या कारणास्तव त्याने www.tenniscricket.in ची ही टीम जॉईन केली आणि आज त्या आखाती देशांमध्ये गोव्यासारख्या ठिकाणी राज्यांमध्ये जाऊन सुद्धा आपल्या कामाचा दबदबा प्रस्थापित करतायत. त्यांचं देखील आभार आणि या दोन्ही कॅमेरामॅन ऋषी आणि त्याचबरोबर मिलन पाटील या दोघांचे आभार आणि आमचे फोटोग्राफर योगेश लोभी साई फोटोचे सुद्धा आभार आणि आमचा डीजे मास्टर प्रवीण बोराडे यांचे देखील मनापासून आभार आणि ललित मंडप डेकोरेटर्स यांनी जो शामियाना उभारला इतका मोठा थाटमाट उभारलाय त्यांचं देखील आभार. जाऊया मैदानावर. गोलंदाजी मार्कवरती सज्ज तर्रार गोलंदाज निमेश मोहिते आणि त्याच्या विरोधात खेळणाऱ्या तो मात्र कर्जत एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा पवन शेलार आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती या वर्षीचा डिक्सड संघाचा फॉर्म मध्ये असलेला हा खेळाडू प्रसाद भासे. निमेश मोहिते गोलंदाज तयार. निमेश टू पवन. फुलटॉस चेंडू वेगवान चेंडू होता. ही खरी ओळख आहे हे माहिती आहे पवन शेलारला सुद्धा. बऱ्याचशा स्पर्धा मी त्याच्या समवेत खेळलोय. बऱ्याचदा आम्ही पाहतो ना की पहिला चेंडू हे वेगवान गोलंदाज मुद्दामून फुलटॉस चेंडू टाकतात, कमिट करून टाकतात एखाद्या फलंदाजाला, कारण अपेक्षा नसते. प्रत्येक वेळी एखादा गुडलँड स्पॉटला चेंडू पाडून बाहेर किंवा आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातो एखाद्या गोलंदाजाकडून, पण हे वेगवान चेंडू वेगवान गोलंदाज मी पहिला चेंडू फुलटॉस टाकण्याचा प्रयत्न करत असतात. तोच करण्यात आला. एक धाव मिळाली. निर्धाव चेंडूची सांगता. एक धावाली या चेंडूवरती. स्कोर कार्ड आपण पाहू शकाल. 2 डिक्सड संघाची सलामीची जोडी प्रसाद भासे पवन शेलार गोलंदाजी करतोय. सोमजाई गुणगे संघाकडून निमेश मोहिते. खासदार चषकाची ही दुसरी रात्र. 4 षटकांचा हा सामना. सेकंड राऊंडची पहिली लढत आपण पाहतोय. श्री 11 मी मराठी वर्सेस 11 स्टार देविली या दोन संघादरम्यान पुढची लढत आपल्याला पाहायला मिळेल. चांगलं बॅकअप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळाल. ते या क्षेत्ररक्षकाकडून एकच धाव या चेंडूवरती मिळाली पवनला. धावफलकावरती धावा आपण पाहू शकाल. 3 स्कोर कार्ड वरती डिक्सड वर्सेस सोमजाई 11 गुणगे या दोन संघादरम्यान लढत चालू आहे. तर 6 षटकारांसाठी सुनील भोईर यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक. पुढे ओढ मारण्याचा प्रयत्न होता. फुलटॉस चेंडू करून घेतला. लोअर फुलटॉस, कारण इम्प्रोव्हायझेशन आणि क्रिकेट मधलं स्किल तुम्हाला दाखवावं लागेल निमेश मोहितेच्या विरोधात. नाहीतर मात्र निमेश मोहिते तुम्हाला सहजासहजी धावा देणार नाही. 4च धावा आतापर्यंत दिल्यात निमेशचं आपण पाहिलं. एक चेंडू निर्धाव फेकलाय आणि बाकीच्या उर्वरित 4 चेंडूंवरती सिंगल 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 आणि सिंगल आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटचा चेंडू बाकी असेल या बॅटिंग पॉवर प्लेच्या. एकच ओव्हर बॉलिंग पॉवर प्लेची. ते मात्र निश्चितच 2 क्षेत्ररक्षक मात्र 30 सर्कलच्या बाहेर. यावेळी देखना फटका, परंतु गॅप शोधू शकला नाही. क्षेत्ररक्षक मात्र चुकला, परंतु एकच धाव मिळणार. चांगलं बॅकअप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आपण पाहिलं. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती धाव आहेत त्या मात्र 5. पेस बॅटरीचा आपण विचार करतो मित्रांनो. भारताची पेस बॅटरी प्रत्येकाला माहिती आहे की उमेश यादव, त्याचबरोबर सध्या भुवनेश्वर कुमार. ज्या पद्धतीनं आपण पाहतोय की सध्या एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जात आहे तो म्हणजे भुवनेश्वर कुमार. भुवनेश्वर कुमारचा आपण विचार केला तर इतका संघर्ष करावा लागलाय तो भुवनेश्वर कुमारला, कारण या भुवनेश्वर कुमारला शूज घेण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते आणि त्यावेळी मात्र त्याच्या बहिणीने मात्र स्वतः पैसे दिले आणि निश्चितच त्यांनी शूज खरेदी केले आणि तो मॅच खेळला. अंडर 19च्या सिलेक्शन साठी गेला होता आणि तदनंतर मात्र त्याचं सिलेक्शन झालं आणि आता तो भारतीय संघाचा सगळ्यात मोठा
तेज गती गोलंदाज आणि त्याचबरोबर व्हेरिएशन, पेस व्हेरिएशन आणि त्याचबरोबर चेंडू हलवण्यामध्ये इतका माहिर आहे हा गोलंदाज भुवनेश्वर कुमार. तो सध्या पेस बॅटरी आहे तो भारतीय संघाची. पहिलं षटक संपलं. संघाची धावसंख्या ती मात्र स्पर्धेचे आयोजक संदीप अनंता भोईर यांच्या अकाउंट वरती आपण ही स्पर्धा लाईव्ह पाहू शकता. यावेळी मात्र चेंडू हुक केलाय. शॉट फाईन लेगच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक पोहोचणार का? सीमारेषा जवळ 2-2 क्षेत्ररक्षक. पंचांचा इशारा येतोय. डीजे थांबा. चौकार. डीजे. शिवसेनेचा महारथी तो रणमैदानी फडकला. शिवसेनेचा महारथी तो रणमैदानी फडकला. मर्द मराठा भडकला तेव्हा भगवा झेंडा फडकला. मर्द मराठा भडकला तेव्हा भगवा झेंडा फडकला. थँक्यू डीजे. खरोखरच अशी गाणी वाजवायला हवीत. स्फूर्ती, ऊर्जा संचारित करते. प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय. गोलंदाज आकाश धुरी, या वर्षीचा उभरता सितारा आकाश धुरी उर्फ बाबू धुरी, एक अपडेटर, त्याचबरोबर एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून याची ओळख आहे. पवनसाठी टाकलेला हा चेंडू मिड विकेट मध्ये चेंडू टोळावलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. लेझी क्रिकेट आपण मैदानावरती पाहतोय. दोन्ही म्हणजे दोन्ही संघांकडून चेंडू घनगळत क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचत अगदी धावगती वाढवली असती तर 2 धावसंख्येची संभावना सुद्धा होती आणि क्षेत्ररक्षकही अगदी सावधरित्या चेंडू पर्यंत पोहोचत होता. सावकाशरित्या चान्स होता परंतु चान्स घेतला नाही. एकच धाव मिळाली. संघाची धावसंख्या ती मात्र 10 धावा धाव फलकावरती येत. प्रसाद आणि पवन शेलार ही जोडी मैदानावर आहे. यावेळी चेंडू पडल्यानंतर मात्र उसळी घेतोय. टॉप स्पिन. नेहमी आपण पाहतो लेग ब्रेक स्वरूपाचा टॉप स्पिन आपल्याला नेहमी पाहायला मिळते की त्या टॉप स्पिनला नेहमी उसळी मिळते. पंचांचा इशारा तो हा वाईड चेंडू अतिरिक्त धाव फलकावरती जोडली जाणार. 11 धावा धाव फलकावरती आहेत. पंचांचा इशारा थोडासा उशिराने आला. संपूर्णपणे विचार करत मात्र हा निर्णय घेतला पंचांनी. 11 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 4 षटकांचा हा सामना आहे. पुढे सरसावत प्रसाद भासेचा हा मिड विकेटच्या डोक्यावरून गगनभेदी षटकार. थँक्यू डीजे. षटकार मात्र आला आणि या षटकारानं धावफलक जाऊन पोहोचलंय ते मात्र तब्बल 17 वर. चेंडू गार्ड तर निश्चितच आयोजक गार्ड पोहोचवायचं. आपण संघर्षाचा विचार करतो तो क्रिकेट मधल्या संघर्षाचा. मित्रांनो, मुरली विजय हे नाव निश्चितच प्रत्येकाला माहिती आहे. टेस्ट मधील आपला ओपनिंगचा हा फलंदाज सलामी जोडी मुरली विजय नेहमीच आपण पाहतो. या मुरली विजय मात्र घर सोडलं होतं आणि स्नूकर पार्लर मध्ये कामासाठी होता आणि या स्नूकर पार्लर मध्ये काम करत करत मात्र टेनिस क्रिकेट आणि त्याचबरोबर लेदर क्रिकेट खेळत मात्र हा खेळाडू आता भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं. प्रत्येक जण मात्र संघर्ष करत या क्रिकेटमध्ये आपलं नाव कमवलंय. म्हणून क्रिकेट इज अ गेम ऑफ अ चान्स. क्रिकेट हा संधीचा खेळ. मित्रांनो, तुम्हाला जी संधी मिळते त्या संधीचं तुम्ही सोनं करायला हवं आणि निश्चितच आपण बडे मोठमोठे सितारे आपण पाहतो त्यांना जेव्हा जेव्हा संधी मिळाले त्यावेळी मात्र त्यांनी संधीच्या शेपटाला पकडून आपल्या आयुष्याचं सोनं केलं. म्हणूनच प्रत्येक खेळाडू ज्याने चांगलं काम केले, चांगला क्रिकेट जो खेळलाय तो भारतात नव्हे तर भारताच्या बाहेर देशांमध्ये जाऊन सुद्धा चमकलाय. प्रयत्न करतोय प्रसाद बासे. चांगला देखना फटका कार्पेटच्या सहाय्याने मात्र जातोय लॉंग ऑन रिजन मध्ये. लाजबाब क्षेत्ररक्षण. तितकाच सुंदर फेक आपण पाहतोय सोमजाई गुणगे संघाचा हा क्षेत्ररक्षक. 1 धाव निश्चितच मिळणार. धाव फलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 18 वर. 18 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आमचे आयोजक तवनाथ क्रिकेट संघाचे खेळाडू आता मात्र शांतमयरित्या या सामन्यांचा आनंद लुटतायत. प्रयत्न करतोय पवन शेलारचा शॉर्ट अँड जॅम पूल. नेहमी आपण हा शब्द ऐकतो शॉर्ट अँड जॅम. हा खरा टेनिस म्हणजे टेनिस बॉल नव्हे तर टेनिस हा जो खेळ त्याच्यातील हा फटका आहे. ज्यावेळी समोरच्या
टेनिसपट्टूकडून मात्र जोरदार वेगानं फटका मारण्यात येतो, त्यावेळी मात्र आपल्या मनगटातली ताकद झोकावी लागते त्या फटक्यामध्ये, त्याला शॉर्ट अँड जॅम म्हणतात आणि तो शॉर्ट अँड जॅमचा फटका मारण्यामध्ये पवन शेलार खूप माहिर आहे. एक धाव आली फक्त या चेंडूवर. यावेळी पुढे सरसावत, परंतु बॅटची कडा घेतली, चेंडू बराच काळ हवेत होता, शॉट थर्डमॅन मधून चेंडू निघालाय, बॅकअप चांगलं करण्यात आलं, 2 धावा निश्चितच मिळतात. धावा येणं गरजेचं आहे, 2 धावा मिळणार या चेंडूवर. 2 धाव्याच्या मदतीनं षटक संपल्यांचा पंचांकडून इशारा येतो. 2 षटकाच्या अंती धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 21. दोन षटक संपलेत, 21 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 6 चेंडूंमध्ये 6 षटकार मारले तर सुनील भोईर यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. शिरसेगावचे सुनील भोईर यांच्याकडून 2000 रुपयांचं मात्र पारितोषिक असेल. 6 चेंडूंमध्ये 6 षटकार, 21 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. सोमजाई गुणगे वर्सेस यशदीप डिक्सळ या 2 संघादरम्यान चालू असलेली लढत. लगेचच मॅचला सुरुवात करा, विलंब करू नका. मी विनंती करतोय, मी मराठी नेरळ आणि 11 स्टार दहिवली दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी या. 11 स्टार दहिवली आणि मी मराठी नेरळ, श्री 11 मी मराठी नेरळ, श्री 11 मी मराठी नेरळ वर्सेस 11 स्टार दहिवली दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी त्वरित या. गोलंदाजी मार्क वरती सज्ज होते विशाल परदेशी. या गोलंदाजाच्या ऍक्शन कडे निश्चितच बऱ्याच जणांचं लक्ष. उंचपुरा हा गोलंदाज आहे, निश्चितच हायर ॲम ऍक्शन जर का या गोलंदाजाची असती तर निश्चित मार्लन डीलन त्याचबरोबर कटले ॲम्ब्रोस या उंचपुऱ्या गोलंदाजांची आपल्याला आठवण होते. परंतु हा गोलंदाज विशाल परदेशी लसित मलिंगाची आठवण करून देतो. एक वेगळ्या प्रकारची विशिष्ट प्रकारची शैली या गोलंदाजाची चेंडू फेक करण्याची निश्चितच बऱ्याच जणांचं लक्ष आहे. बघूया, इतका उंच गोलंदाज ज्यावेळी लसित मलिंगा स्टाईल गोलंदाजी करतो तर निश्चितच ब्लॉक हॉल मध्ये चेंडू फेकला जातो. हा कुटप्याचा चेंडू बॅकफूटला गेलाय, पवन शेलारनं जागा बनवली या फटक्यासाठी, चेंडू भिरकावून दिलाय, शॉट फाईन लेगच्या डोक्यावरून षटकार. सुंदर षटकार आपल्याला पाहायला मिळाले. 36वा षटकार होता या स्पर्धेतील हा खासदार चषक 2018 36वा षटकार. यावेळी पुन्हा एकदा 30 दिशा, परिणाम तोच आहे का, रिझल्ट तोच आहे का? यावेळी फक्त 2 धावा कमी, चौकार आला पवन शेलारच्या बॅटमधून. पवन शेलार आपण पाहू शकाल 8 चेंडू 19 धावा योगदान मात्र या खेळाडूने दिलंय. फलंदाजी करतोय हा पवन शेलार. 31 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. यशोदीप डिक्सळ संघ मात्र मोठ्या धावसंख्येकडे जाणार. या धावचित एकही विकेट आतापर्यंत गेलेली नाहीये. सलामीची जोडी प्रसाद आणि त्याचबरोबर पवन शेलार मात्र मैदानावरती तैनात आहेत. दोन्ही फलंदाज फॉर्म मध्ये दिसत आहेत. 31 धावा या षटकातील 2 चेंडूंवरती मात्र 10 धावा कमवल्यात. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 षटकांचा हा सामना आहे. प्रयत्न करतोय पुन्हा एकदा. फटका लागल्यानंतर काय स्वीट आवाज येतोय, सुंदर आवाज आणि जो प्रत्येकाला हवा असं वाटतो. ब्रेटली दसरा म्हणजे अजूनही आपल्याला आठवते UK टायगर चॅम्पियनशिप मध्ये, कारण दसऱ्याच्या अगोदर एक वृत्तपत्रामध्ये ब्रेटलीनं सांगितलं होतं की मला कोणता आवाज आवडतो आणि माझा कोणता आवाज नावडतीचा आहे. ज्यावेळी मी फलंदाजाला त्रिफळा चित करतो आणि त्याचा जो काय आवाज असतो तो मला आवडतो आणि ज्यावेळी पंच माझा चेंडू नो घोषित करतात त्यावेळी मात्र तो माझ्या नावडतीचा आवाज आहे. गोलंदाज तयार, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु लॉंगॉनचा क्षेत्ररक्षकाला शोधलं चेंडूनं. एकच धाव फक्त मिळणार या चेंडूवर. धावसंख्या धावफलकावरती येते 33 धावा स्कोर कार्ड वरती. सोमजाई 11 संघाने नाणेफेक जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. 33 धावा धावफलकावरती आहेत. सेकंड राऊंडचा हा पहिला सामना आपण पाहतोय. टप्प्याचा हा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न होता, बॅकफुटला गेला होता हा फलंदाज परंतु एका धावेखेरीज काहीच मिळणार नाही. सुंदर क्षेत्ररक्षण करतोय प्रेम हा क्षेत्ररक्षक. वेगानं धावत येतोय चेंडूवरती.
34 धाबा स्कोर कार्ड. यशोदीप डिक्सल संघाचं सोमजाई 11 संघाच्या विरोधात. यावेळी बॅकफुटला आला गुंडप्पा विश्वनाथ यांची आठवण करून देतोय. जागा बनवली फटक्यासाठी. पॉइंट चढू करून चौकार. तीन षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाव आहे ते मात्र 38. राहुल द्रविड द वॉल ऑफ इंडिया, भिंत म्हणून जिची ओळख आहे राहुल द्रविड. मित्रांनो हा खेळाडू प्रत्येकाला आठवणीत राहतोय कारण अंडर 19चं वर्ल्ड कप प्रशिक्षक होते. अंडर 19च्या जो आपण वर्ल्ड कप जिंकला, चौथ्यांदा मात्र जिंकण्याचा मान पटकावला तो मात्र निश्चितच भारतीय संघाने. पृथ्वी शॉ मुंबईचा हा खेळाडू, त्याच्या वडिलांचा आपण प्रवास पाहिला तर सुरतवरून कपडे आणायचे, इकडे आणून ते विकायचे. असं असताना इतकी गरिबीची परिस्थिती असताना सुद्धा पृथ्वी शॉ, संजय पोतनीस साहेबांनी मात्र या खेळाडूला इतकं वरती आणला की मात्र अंडर 19चं कॅप्टनशिप, कारण हुनर आहे या खेळाडूमध्ये, क्षमता आहे या खेळाडूमध्ये आणि अंडर 19चं वर्ल्ड कप जिंकून दिलं त्या पृथ्वी शॉने. त्याचाही संघर्ष. त्याचबरोबर आपण पाहतोय की सध्या जो खूप चर्चेत आहे कमलेश नागरकोट्टी. यावेळी पुन्हा एकदा पवन शेलार थांबत नाहीये. चौकार पवन शेलारचा. या मॅच मध्ये मित्रांनो चोरस आहे, कारण जेव्हा जेव्हा यशदीप डिक्सळ आणि सोमजाई 11 गुणगे संघ एकमेकांच्या समोर आलेत त्यावेळी एकतर्फी मॅच कधीच झालेली नाहीये. 42 धावा धावफलकावरती विजय पाल मात्र गोलंदाजी करतोय. पवन शेलार स्ट्रायकर एंडवर. यावेळी देखना फटका, परंतु टायमिंग थोडंसं जमलं नाही. चेंडू आणि फळीचं एक धाव निश्चितच मिळते. क्षेत्रक्षण बघा किती लाजवाब आहे. धावत पळत येतोय, चित्त्याच्या चपळाईनं चेंडू अडवतोय. चेंडूचं कलेक्शन व्यवस्थित, चेंडूची फेकही तितकीच उत्तम. एक धाव फक्त मिळणार. एका धावेच्या मदतीने धावफलक जवळ पोहोचले 43 वरती. या क्रीडांगणाचा आपण विचार केला तर दव जे फॅक्टर ड्यू फॅक्टर, हे फॅक्टर मात्र इथे अजिबात कामी येणार नाही. त्यामुळे चेंडू शेवटपर्यंत ट्रॅव्हल होईल आणि धावा निश्चितच येतील. चौकार षटकार शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला पाहायला मिळतील. प्रयत्न करतोय, खूपच अक्रॉस द लाईन गेला हा फलंदाज प्रसाद बासे. दांडी गोल, बदली यष्टी गोल प्रसाद बासेची. शिवसेनेचा महारथी तो, शिवसेनेचा महारथी तो रणमैदानी फडकला. शिवसेनेचा महारथी तो रणमैदानी फडकला. मर्द मराठा भडकला तेव्हा भगवा झेंडा 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 फडकला. गतवर्षीच्या आठवणी आहेत. यशोदीप डिक्सल संघ विश्वजित ठाकूर म्हणजे दिगोडे या संघाच्या विरोधात हरला होता आणि त्यामध्ये विश्वजित ठाकूर या वेगवान गोलंदाजाच्या विरोधात हरेश खडे याने मात्र, हरेश खडेला निर्धाव चेंडू टाकल्यानंतर हरेशने मात्र एक षटकार लगावला होता. तो षटकार बऱ्याच जणांना आठवतोय. तोच हरेश खडे मैदानावरती गेलाय. काही चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूंचा अद्यापही खेळ बाकी आहे. या 17तील 43 धावा स्कोर कार्ड वरती. गोलंदाज तयार विजय पाल. प्रयत्न करतोय, चांगला फटका, परंतु शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये मात्र चेंडू अडवला जाणार. या फिल्डिंग पोझिशन सुद्धा यांना नावं अशी का देण्यात आली तेही सुद्धा खूप, त्यांची हिस्ट्री सुद्धा खूप उत्तम आहे. स्लीप, गली, विकेट कीपर, मिड ऑन, मिड ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, कव्हर, पॉइंट अशी ही का नावं देण्यात आली त्यांचा इतिहास निश्चितच लोकांपर्यंत पोहोचवेल. 44 धावा धावफलकावर. यावेळी यू मिस आय विल डेफिनेटली हिट. ऑफस्टिक उडवली जाते पवन शेलारची.
जोडीचे चेतन पवार यशोदेव डिक्सल संघाचे खंदे समर्थक आणि त्याचबरोबर खेळाडू 44 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. शेवटचा चेंडू मात्र शिल्लक आहे आणि शेवटचा चेंडू खेळण्यासाठी येतो तो मात्र अजय जाधव. अपेक्षा असेल आणि त्याला इशारा आहे आणि त्याला सांगण्यात देखील आले की हा चेंडू सीमा पार व्हायला हवा. एक बिग हिटची खऱ्या अर्थानं गरज आहे. कारण मी मगाशीच म्हटलं की द्वितीय सत्रामध्ये या मॅचची चुरस तुम्हाला पाहायला मिळेल. कारण जेव्हा जेव्हा गुणगे वर्सेस डिक्सल या दोन संघादरम्यान लढत झाली ती शेवटच्या चेंडूपर्यंत गेले. या कर्जत टेनिस क्रिकेटची ही ओळख या दोन्ही संघांची. बघूया शेवटचा चेंडू अजय जाधवसाठी विजय पालचा प्रयत्न करतोय. पंचांकडे अपील मात्र निश्चितच केले परंतु एक धाव तर मिळणारच या चेंडूवर. एकच धाव या चेंडूवरती मिळते. षटक संपल्यांचा 17 संपल्यांचा पंचांकडून इशारा. 45 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. जिंकण्यासाठी 46 धावसंख्येची गरज आहे. ती सोमजाई गुणगे संघाला 46 धावसंख्येची गरज आहे. आपण पेस बॅटरीचा विचार करत होतो त्यापूर्वी मी विनंती करतोय श्री 11 मी मराठी आणि 11 स्टार दहिवली दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी या. स्कोर कार्ड आपण पाहतोय. डिक्सल संघाचा प्रसाद बासे 9 चेंडू 16 धावसंख्येचे योगदान. पवन शेलार 13 चेंडू 26 धावा. हरेश खडे मात्र एकच धाव आणि अजय जाधव 0. एकूण धावसंख्या 45. 2 विकेटचं पतन झालंय. 46 धावसंख्येची गरज येते सोमजाई गुणगे संघाला. परंतु आपण पेस बॅटरीचा मित्रांनो विचार करत होतो आणि पेस बॅटरी म्हटल्यानंतर उमेश यादवची सुद्धा आठवण होते. तेज गती गोलंदाज सध्याचा अंडर 19चा खेळाडू कमलेश नागरकोट्टी. या खेळाडूवरती खूप लक्ष आहे आणि निश्चितच त्याच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. 140 किलोमीटर पर हॉवरने मात्र हा गोलंदाजी करत असतो अंडर 19चा हा खेळाडू. सुरेख गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण अंडर 19 वर्ल्ड कप मध्ये पाहिली. परंतु या खेळाडूने सांगितलं की जेव्हा माझं IPL मधलं ऑप्शन चालू होतं त्यावेळी मात्र मी इतका टेन्स झालो होतो इतकं मला ऑफवर्ड वाटत होतं की स्वतः कमलेश नागरकोट्टी वॉशरूम मध्ये जाऊन बसला आणि संपूर्णपणे जेव्हा IPLचं ऑप्शन त्याचं झालं तर नंतर मात्र अर्ध्या तासाने तो बाहेर आला. याचा अर्थ म्हणूनच की काय राहुल द्रविड यांनी सांगितलं की IPLचा लखलकाट कारण अंडर 19चं वर्ल्ड कपची फायनल सेमीफायनल IPLच्या ऑप्शनच्या दरम्यान होती त्या वीकच्या दरम्यान होती. म्हणूनच IPLच्या लखलकाटापासून राहुल द्रविड यांनी अंडर 19च्या टीमला थोडंसं बाजूला ठेवलं होतं. 2 दिवस अगोदर राहुल द्रविड यांनी अंडर 19च्या टीमच्या सर्व प्लेयर्सचे मोबाईल्स आणि त्याचबरोबर इतर माध्यमांशी असलेला संपर्क मात्र तोडला होता. याचा अर्थ राहुल द्रविड प्रशिक्षक म्हणून त्यांना सगळ्या गोष्टींचा अनुभव आहे. म्हणून खेळाडू असताना एकही वर्ल्ड कप न जिंकणारे राहुल द्रविड यांनी मात्र प्रशिक्षक पदी असताना मात्र अंडर 19चं विश्वचषक जिंकून दिला. आणि या विश्वचषक जिंकण्याची सुरुवात कोणी केली असेल ती मात्र मोहम्मद कैफने. तदनंतर आपण पाहतोय की विराट कोहलीने तदनंतर उन्मुख चांदनी आणि चौथा कर्णधार ठरला भारतीय संघासाठी तो मात्र पृथ्वी शॉ. हा खेळाडू मुंबईचा हा खेळाडू त्यानं कर्णधार पद भूषवलं होतं अंडर 19चं. तदनंतर आपण पाहतो या IPLचा विचार करू ऑप्शनचा तर सुनील लामाचेन्नी नेपाळचा पहिला खेळाडू तो IPL मध्ये खेळणार आहे. सुनील लामाचेन्नी 20 लाख त्याच्यावरती निश्चितच बोली लागले. श्री 11 मी मराठी नेरळ संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय. मी विनंती करतोय 11 स्टार देवली संघाचा कर्णधार आपण त्वरित नाणेफेकीसाठी या. निश्चितच सुनील लामाचेन्नी नेपाळचा पहिला खेळाडू मात्र खेळणार आहे. दुसरीकडे आपण पाहतोय की रशीद खान म्हणजे अफगाणिस्तानचा 16 वर्षाचा खेळाडू सुद्धा प्रीती झिंटा यांच्या किंग्ज 11 पंजाब संघामध्ये खेळणार आहे. 16 वर्षाचा खेळाडू IPL मध्ये. मित्रांनो 10वीचं वर्ष असतं. आपल्या घरातले सगळेजण म्हणत असतात की पहिली 10वी पण तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये जा तिथे तुम्हाला संपूर्णपणे झोकून द्या. मग शैक्षणिक क्षेत्र असू दे नाही तर क्रीडा क्षेत्र असू दे परंतु तुमची 100% कमिटमेंट द्या. मग एखादं कला क्षेत्र तुम्ही निवडा क्रीडा क्षेत्र तुम्ही निवडा सांस्कृतिक क्षेत्र तुम्ही निवडा कोणतंही क्षेत्र निवडा परंतु ते 100% तुमची कमिटमेंट द्या तरच आणि तरच तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता. तरी सक्सेसफुल लोकांची यशोगाथा उगाचच गायली जात नाही कारण त्यांची मेहनत फार महत्त्वाची असते त्या सक्सेसफुल होण्यासाठी. मी विनंती करतोय सचिन भोईर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करून घ्यायचे. स्कोर कार्ड पुन्हा एकदा जाऊया. प्रथम सत्र संपलंय. धावसंख्या ती मात्र 45. जिंकण्यासाठी 46 धावसंख्येची गरज आहे. परंतु आता द्वितीय सत्रासाठी मायक्रोफोन वरती आमंत्रित करतोय ते मयुरेश कदम यांना. 24 चेंडू जिंकण्यासाठी 46 धावसंख्येची गरज. सलामीची जोडी मैदानावर शंकर पारधी आणि त्याचबरोबर समीर शिंदे आणि गोलंदाजी मार्कवरती सज्ज कर्जत एक्सप्रेस पवन शेलार.
तर पहिला चेंडू अवंतर आणि अवंतरच्या साह्याने धावसंख्या पोहोचली ती 1 या आकड्यावर. या अगोदर आपण आवाज ऐकला समीरजी सोमणे यांचा, कर्जत बिलॉंग केला. तिसऱ्या पंचांची मागणी केली. गातडे सर, आपण तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपण जावं, नाहीतर वैभव सर आपण जायचंय. तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत जातील वैभव सर. आपण पाहू शकता तिसरा पंच मागणी केली आहे. पवन शेलार या गोलंदाजावर मात्र आक्षेप घेतला गेला. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकाल वैभव आहे. 1 धाव मात्र धाव फलकावर आहेत. जर गोलंदाजाला आपण विचार केला या स्पर्धेमधून जर बाहेर केलं तर 4 रनांची मला वाटतं पेनल्टी आहे, प्लस नो म्हणजे 5 धावा येऊ शकतात. कारण कालच आम्ही बघितलं की 8 धावा, 0 चेंडू आणि 8 धावा या स्पर्धेमध्ये नक्कीच आल्या. 1 धावसंख्या धाव फलकावर लागले. 45 धावसंख्येची गरज आहे. 24 चेंडू आणि 45 धावसंख्येची गरज. दीपक पाटील सरांनी नक्कीच सूचित केलं या गोलंदाजाला, कारण की प्रेमळ हंपर म्हणून त्यांची ओळख आहे दीपक पाटील सरांची. त्यांच्यासोबत अजित कुटले सर आहेत आणि आमच्या मंचावर रोहितजी गाताडे सर. त्यांना नेहमीच तुम्ही अपडेटिंगच्या भूमिकेमधून आपण पाहू शकता. बऱ्याचशा टुर्नामेंट ते करतात. यावेळेस चेंडू बराच वेळ हवेत क्षेत्र आपण पाहतो गोलंदाजाने परिकाष्ठा केली या मैदानावर. 1 धाव मात्र चोरली जाते. या 1 धावसंख्येच्या साह्याने धावसंख्या पोहोचली ती बिनबाद 2 या आकड्यावर. 2 आकडा आपण पाहिला की धावफलकावर लागल्या गेल्यात. पहिले आम्हाला आठवण येते आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधल्या ब्लॅर लाराची, की ज्यांनी खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये 400 धावा कुटणारा पहिला खेळाडू मात्र ठरला. त्याच्या अगोदर आपण पाहिलं की मिथुन हेडर 385 धावा केल्या होत्या. पण अशा वेळेस आपण बघतो की क्रिकेटला शिस्त लावून देणारे हे प्रथमतः खेळाडू आहेत. वेस्ट इंडिज संघाकडून खेळणारा तो खेळाडू ठरला. 2 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. यावेळेस सन्मान देण्याचा प्रयत्न केला पण चेंडू सरळ जातोय हरीश खडेच्या हातामध्ये. चेंडू मात्र निर्धाव गेला. 2 धावा मात्र धावफलकावर. हीच खरी गोष्ट आहे पवन शेलार या गोलंदाजाची. हातभर वळण्याची ताकद या गोलंदाजाकडे. आणि का हरिव ओम पनवेल मधून खेळला होता गोलंदाज, त्याने दाखवून दिलाय. बराचसा क्रिकेट खेळला, अनुभवी गोलंदाज आहे. यावेळेस पुढे कट पंचांकडे दात मागितली जाते. पंचांनी बोट वर केलं. समीर शिंदे परतला आपल्या तंबूमध्ये. थँक्यू विजय. धावसंख्या पोहोचली ती 2 या आकड्यावर. पहिला फलंदाज समीर शिंदे मात्र बाद झाला. बरेचसे आपण त्याचे फटके पाहिले असतील तर कव्हर एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये खेळणारा फलंदाज आहे. पण त्याची जागा भरवण्यासाठी आक्रमक भूमिका घेणारा प्रेम सागर आता मैदानावर आहे. शंकर पारधी त्याच्या संवेद 1 धावसंख्येवर खेळतोय. आणि लगेच सामना आपण चालू करा. पंच वेळेच्या बंधन 20 मिनिटात तुमची इनिंग संपली पाहिजे. प्रत्येक षटक पंच तुमचं 5 मिनिटात संपलं पाहिजे. 46 धावांचा पाठलाग करायचा. 2 धावा मात्र धावफलकावर लागल्यात. पवन शेलार गोलंदाज तयार समोर आहे प्रेम सागर. चांगला चेंडू यावेळेस आपण पाहिला गोलंदाजाकडनं पाहिला गेला. चांगला चेंडू खेळपट्टीवर पडला. 4 चेंडू मात्र आतापर्यंत संपले. 2 धावा मात्र धावफलकावर. बरीचशी मेहनत छत्रपती
क्रीडा मंडळ तमणा त्यांच्या वतीने मात्र आकारले गेले भव्य दिव्य मैदान मोठी स्पर्धा. या अगोदर आपण पाहिलं तर बरेचसे मान्यवर या मंचावर मात्र येऊन गेले. मावळ संघामधून आपण पाहतो की बहुमताने विजयी झालेले आमचे लाडके खासदार त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही टुर्नामेंट घडली जाते असे श्रीरंग उर्फ आप्पा बारणे साहेब पण इथे उपस्थित होऊन गेले. त्यांची आम्ही या स्पर्धेमध्ये वाढदिवस साजरा केला. खऱ्या अर्थाने आज त्यांचा वाढदिवस 1 वाजला मित्रांनो, म्हणजे वाढदिवस त्यांना वाढदिवस आपण शुभेच्छा देऊया. 2 धावसंख्येवर 1 गडी मात्र बाद झाला. 5 चेंडू या षटकामागील संपलेत. रिवर्स फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र सरळ जातोय रक्षकाच्या हातात. अवंतर धाव जोडली जाईल. या अवंतर धावेच्या मदतीने 3 धावा धावफलकावर निश्चितच लागल्या गेल्यात. 3 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. गुणलेखकाच्या भूमिकेत आपण पाहतोय हरेश भोईर सर मात्र जोडल्यात. या अगोदर बबलू होता, त्यानंतर सागर भोईर तेही पण आपण बघतोय गुणलेखकाच्या भूमिकेत आहेत. आणि त्यानंतर आमचे tenniscricket.in चे गौरव सावंत सर थेट प्रक्षेपण केले जातं मिलन सरांकडनं. हा चेंडू मात्र सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. अजून एक फलंदाज बाद झाला सोमसाई 11 गुडघे संघाचा. थँक्यू डीजे. आपण पाहतो की या स्पर्धेमध्ये युट्यूब लाईव्ह सुद्धा असून अपडेटिंगची भूमिका नितेश तरे साहेबांकडे मात्र सोपवली गेली. ग्रुप मार्फत प्रत्येक चेंडूची व्ह्यू रचना आणि कुठल्या खेळाडूने कुठला शॉट्स खेळला गेलाय खऱ्या अर्थाने ते कळतंय. खऱ्या अर्थाने प्रेक्षकांना त्याचे आपण मनापासून कौतुक करूया. निमिष मोहिते नौका फलंदाज आता मैदानात उतरला गेला. 2 बाद 3 अशी केवलवाने अवस्था झाली. 18 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती एकूण 43 धावसंख्येची. अठरा चेंडू आणि 43 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्गवर असेल सतीश जाधव हा गोलंदाज वापरला जातोय. स्ट्राईक रेट आपण बघितला रिक्वायर रन रेट असेल 14.33 चा आपण पाहू शकाल. 46 धावांचा पाठलाग करायचा आहे. 3 धावा झाल्यात. 43 धावांची गरज आहे. अशा वेळेस शांत डोकं मात्र ठेवलं पाहिजे. धावांचा पाठलाग करायचा आहे तर तुम्हाला प्रयत्न करावेच लागतील. जेव्हा तुम्ही क्रिकेटमध्ये प्रयत्न करतात तेव्हाच तुमचा क्रिकेटमध्ये विजय मात्र होतो. कारण की स्वामी विवेकानंदांनी म्हटलं होतं जेवढा मोठा तुमचा संघर्ष तेवढा मोठा तुमचा विजय. तुम्हाला विजय संपादन करायचं आहे. गोलंदाजी मार्कवर आहे तो सतीश जाधव. शॉर्ट पीस लेनचा चेंडू खऱ्या अर्थाने शंकर पारदे यांनी खेळला. 1 धाव मात्र जोडली जाईल. 1 धाव संख्येच्या साह्याने 4 धावा धावफलकावर लागले गेलेत. तर 1 धाव मात्र जोडली जाईल. 4 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. निर्धाव चेंडू यावेळेस पडला जातो. 2 चेंडूचा खेळ संपला. तर 2 चेंडू मात्र संपले. 4 धावा धावफलकावर लागल्या. पुढचा चेंडू ब्लॉकआउट मध्ये निमेश मोहितेने मात्र केला पण यावेळेस वाचला गेला. निमेश मोहिते संधी मात्र भेटते. खरं तर या फलंदाजाला जीवदान मात्र मिळलं जातं. जीवदानाचा फायदा कुठपर्यंत उठवणार हा फलंदाज आपण पाहू शकू. पण 5 धावसंख्या धावफलकावर लागल्या गेल्यात. पार्टनरशिप आपण पाहिलं की 3 चेंडूमध्ये 2 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत झाली आहे. सतीश जाधव ज्याने 3 चेंडू फेस केले आपल्या गोलंदाजीवर. शंकर पारधी खेळतोय वैयक्तिक 1 तर निमेश खेळतोय 2. सरळ चेंडू मात्र ट्रॅव्हल केला जातोय. लॉगर रिझन मध्ये अजय जाधव चेंडूच्या खाली. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावसंख्येच्या साह्याने 7 धावसंख्या धावफलकावर लागली गेली. 7 धावसंख्या धावफलकावर आहेत. उद्याच्या दिवसामध्ये ज्यांना खऱ्या अर्थाने कॅलेंडर म्हटलं जातं
असे आमचे सर्वांचे लाडके जयेशजी भोसले सर या स्पर्धेमध्ये असतील. त्याच्यानंतर सामना जरी एकतर्फी झाला त्याला गरम करण्याचं काम करणारे प्रवीणजी दुगाडे सर शेवटच्या दिवशी मात्र या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहू शकाल. गोलंदाज तयार, चांगला फटका, चेंडू बराच वेळ हवेत, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक अजय जाधव त्यांच्याकडनं ही अपेक्षा नव्हती पण करार्थाने झेल सुटली जाते. 2 धावा मात्र मिळल्या जातात. फटका मात्र उंचावर गेला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली मात्र येतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय झेल मात्र सुटली जाते आणि अजय जाधव मात्र दोष देतोय. खऱ्या अर्थाने उचल बांगडी केली जाईल का अजय जाधव या क्षेत्ररक्षकाची. 9 धाव संख्या धाव फलकावर लागल्या गेल्यात. गोलंदाज तयार, चांगला फटका, यावेळेस झोन अतिशय सुरेख पद्धतीने आखला गेला. 2 धाव मात्र मिळल्या जातात सहजासहजी. 2 धावसंख्येच्या मदतीने 11 धावा धाव फलकावर लागल्यात त्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर. तर निश्चितच आपण पाहतोय की 2 षटकं संपलीत. खऱ्या अर्थानं मयुरेश आपला आवाज आणि त्याचबरोबर या स्पर्धेसाठी जे आपले ऑफिशियल अंपायर्स असतील, स्कोरर असतील, अपडेटर्स असतील, कारण शेवटी म्हणतात की माणसाची भूक ही फार महत्त्वाची आहे आणि समालोचकांसाठी आणि या सगळ्या स्कॉरसाठी जो हे सगळं लाईव्ह कव्हरेज त्याचबरोबर कामं करत आहे ही स्पर्धा पुढे जाण्यासाठी, त्यांच्यासाठी रजनी स्पर्धा म्हटल्यानंतर चहा हे अमृत असतं. तर या जेवणाची संपूर्णपणे सोय करणारे आणि या चहाची उत्तम सोय करणारे आमचे एकनाथ दादा भोईर यांचं मनापासून आभार मानायचं. कारण आजचा जो काही सांबार होता मला वाटलं मी कर्नाटकमध्येच गेलोय की काय. मस्तपैकी एकदम, कारण धावसंख्या आहे धावफलकावरती 11 धावा धावफलकावरती आहेत. विशेष करून मी एकनाथ दादांचं मनापासून आभार. पुढचे 2 दिवस शाकाहारीच ठेवा कारण मी शाकाहारीच आहे. तर 2 षटकं संपलीत, 11 धावा स्कोर कार्डवरती आहेत. आपले ललित मंडप डेकोरेटर्स चे प्रोपायटर ललित दादा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आपला DJ मास्टर प्रवीण याचा देखील आज अगदी आपण पाहतोय की मगाशी मी जेवण करण्यासाठी गेलो तर त्या फार्म हाऊस मध्ये सुद्धा आवाज एकदम सुस्पष्टपणे ऐकायला येतोय. याचा अर्थ त्यांचं काम अचूक या खासदार चषकामध्ये आपण पाहतोय. 2 षटकं संपली. या 2 षटकांचा आपण विचार केला पुन्हा एकदा सतीश जाधव आणि पवन शेलार या 2 गोलंदाजीच्या अस्त्रांनी मात्र थांबवलंय सोमजाई गुडगे संघाला. आता उर्वरित 2 षटकं बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी गरज असणार आहे ती मात्र तब्बल 35 धावसंख्येची. 17.50च्या सरासरीने खेळावं लागेल. पण बघूया ह्या धावसंख्या होणार का, कारण संघर्ष करावा लागेल आणि जितका मोठा संघर्ष तितका मोठा विजय असतो. कारण मित्रांनो आयुष्यामध्ये संघर्ष नसेल, परेशानी नसेल, कारण ना कोई तकलीफे हो ना कोई मुसीबतें हो, ना कोई तकलीफें हो ना कोई मुसीबतें हो तो क्या मजा है जीने में, अरे तूफान भी हट जाते हैं जब आग लगी हो सीने में. तर ती आग घेऊन मनामध्ये या दोन्ही फलंदाजांना फलंदाजी करावी लागणार तरच आणि तरच या 12 चेंडूंमध्ये 35 धावसंख्या यशोदीप डिक्सल संघाच्या विरोधात सोमजाई गुडगे संघाचे दोन्ही फलंदाज करू शकतात. 12 चेंडू 35 धावसंख्येची गरज. मित्रांनो कुठेही जाऊ नका, या मॅच मध्ये बरंच काही अजूनही दडलंय. या फलंदाजांमध्ये क्षमता आहे परंतु त्यांच्या विरोधात गोलंदाजी करतोय तो मात्र हरेश उर्फ शिवा खडे. मायक्रोफोन वरती मयुरेश कदम. तिसरा षटक प्रगती पथावर हरीश कडे गोलंदाजी मार्क वर तयार होतोय. 12 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 35 या धावसंख्येची. पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, निर्धाव चेंडूची मात्र सांगता होते. 11 चेंडू आणि विजयासाठी 35 धावसंख्येची गरज आहे. यशोदीप डिक्सल संघ गती वर्षी याच खासदार ट्रॉफीचा 2य क्रमांकाचा पारितोषिक मात्र याच संघाने पटकवला आणि तोच मनसुबा आहे यावेळेस सुद्धा की फायनल मध्ये जाण्याची मनसुबा यशोदीप डिक्सल संघाचा सुद्धा असेल. गोलंदाज तयार. यावेळेस चेंडूला मात्र दिशा दिली, चेंडू झाला सीमा रेषेपलीकडे चौकार. थँक्यू विजय. 10 चेंडू आणि विजयासाठी 31 धावसंख्येची गरज आहे.
चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर मारलेला फटका क्षेत्ररक्षकाने अतिशय सुरेख जज केला. एकच धाव मात्र मिळली जाते. एक धावसंख्येच्या मदतीने 16 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. 9 चेंडू आणि विजयासाठी 30 धावसंख्येची गरज आहे. 9 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज आहे. क्रिकेट मधला भाकीत ठरवणारे असफल मात्र ठरले आहेत, पण 9 चेंडू 30 धावा होऊ शकतात क्रिकेटमध्ये. शंकर पारदेची बॅट जर चालली तर. गोलंदाज तयार होतो हरीश खडे. अरे बॅटीनं फटका केला. सलामीला आलेला फलंदाज आहे. मिडी विकेट क्षेत्रातून चेंडू ट्रॅव्हल मात्र होतोय. एकेरी धावसंख्येवर मात्र भर घातला जातो सोमजाई 11 गुणगे संघाच्या बाजूने. 17 धावसंख्या निर्सडाकडा मात्र धाव फलकावर लागला गेलाय. 8 चेंडू आणि विजयासाठी 29 धावसंख्येची गरज आहे. 8 चेंडू आणि 29 धावा. तर सर्वांनी रजतजी म्हसे साहेबांना आपण विनंती करूया की आपण पण आमच्या अतिथी कक्षेमध्ये येऊन बसायचं. रजतजी म्हसे साहेब गोलंदाज तयार. पंचाकडे हात मागितली जाते. लेग बिफोरच्या रूपामध्ये एक चिकी सिंगल मात्र घेतली जाईल आणि एक धावसंख्येच्या साह्याने 18 धावसंख्या धावफलकावर लागली गेली. चांगला फटका यावेळेस चांगली दिशा दिली या फलंदाजाने. चेंडू मात्र सरळ जातो सीमारेषे पलीकडे. 6 चेंडू आणि विजयासाठी 24 या धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू 24 धावा मोठं समीकरण नाहीये. 24 धावा जर कुठल्या तर हा सामना सोमजाई 11 गुणगे संघ जिंकू शकतो. इतिहास रसाचा आहे, कारण की बाळासाहेब ठाकरे यांनी पण म्हटलं होतं की इतिहास जर तुम्हाला रसाचा असेल तर पहिला तुम्हाला इतिहास मोडावा लागेल. तो इतिहास मोडण्याची वेळ सोमजाई 11 गुणगे संघावर निश्चित आली आहे. 6 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज आहे. क्षेत्ररक्षण लगेच लावा. प्रत्येक षटकामागे तुम्ही टीम मीटिंग घेऊ नका. ओमकार भासे गोलंदाजी मार्कवर आहे. अजून मला सामना आठवतो ओमकार भासेच्या बॅटीतून आलेला 1 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज असताना याच मैदानावर डेच्या टुर्नामेंटमध्ये षटकार तोही अजून आम्हाला आठवत आहे. पण आता गोलंदाजी मार्कवर आहे. 6 चेंडू आणि 24 धावा वाचवायच्या, तेवढ्या 24 धावा करायच्या ते सोमजाई 11 गुणगे संघाला. सोमजाई 11 गुणगे संघ विरोधात खेळतोय यशोदीप डिक्स. या 2 संघादरम्यान या दुसऱ्या फेरीतला पहिला सामना मात्र खेळला जातोय. 6 चेंडू आणि 24 धावांचं समीकरण आहे. पंच सुद्धा तयार झाले. गोलंदाजी मार्कवर ओमकार भासे. पहिला चेंडू असेल निमेश मोहितेसाठी. तर पंचांना विनंती करतो लगेच सामना आपण चालू करा. ताकीद द्या प्रत्येक गोलंदाजाला. पहिलाच चेंडूला मात्र दिशा दिली. चेंडू मात्र सरळ कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून ट्रॅव्हल होतोय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय. 2 धावा सहजासहजी मात्र पूर्ण झाल्या. 24 आकडा आता नक्कीच धाव फलकावर लागल्या गेल्या. 22 धावसंख्येची अजून गरज आहे. 5 चेंडू आणि 22 धावा. संघर्ष मात्र आता मैदानात चालू आहे. 2 गावांचा संघर्षाचा प्रश्न मात्र आता मैदानात आहे. गोलंदाजीचा आपण विचार केला तर ओमकार भासेची जर रनअप आपण बघितला तर पहिला धीम्या गतीने येतो. त्यानंतर आपण पाहिलं तर अतिशय सुरेख वेगवान गोलंदाजी केली जाते. लोकांमध्ये ब्रह्मास्त्र मात्र उपयोग केला. यावेळेस दुसरा चेंडू मात्र पडला गेला. 4 चेंडू आणि विजयाकरता गरज आहे 21 या धावसंख्येची. 4 चेंडू 21 धावा. प्रत्येक चेंडूवर प्रहार करावा लागेल. षटकार किंवा चौकार खेचावे लागेल तरच हा सामना सोमजाई 11 गुणगे संघ जिंकू शकतो. ओमकार तयार होतोय. सज्ज झाला. चांगला फटका चेंडूच्या खाली. एक्स्ट्रा कव्हर मधला क्षेत्ररक्षक फलंदाज शंकर पारधी मात्र 3 चेंडू आणि विजयासाठी 19 धावा. शिवसेनेचा महारथी तो शिवसेनेचा महारथी तो रणमैदानी फडकला. शिवसेनेचा महारथी तो रणमैदानी फडकला. मर्द मराठा भडकला तेव्हा भगवा झेंडा 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 फडकला. थँक्यू.
3 चेंडू आणि विजयासाठी 21 या धावसंख्येची गरज आहे. 3 चेंडू 21 धावा. अजूनपर्यंत आपण पाहिलं तर बरेचसे क्रीडा रसिक मात्र या मैदानावर उपस्थित आहेत. त्यांचं सर्वांचं आपण मनापासून स्वागत करूया. मित्रांनो, दुसऱ्या फेरीतला पहिला सामना अजून सामना गेला नाहीये. 3 चेंडू 21 धावा जरी गरज असेल, पण गौरव सावंत जर एखादा चेंडू न पडला आणि षटकार आला तर या सामन्यामध्ये अजून मजा येईल. गोलंदाज तयार. चेंडू बराच वेळ हवेच. चेंडू खाली पवन शेलार. निमेश मोहिते मात्र बाद झाला. 2 चेंडू आणि विजयासाठी 21 धावसंख्येची गरज. महाराष्ट्राची राखण्याशान शिवसेना केली स्थापन. थँक्यू डीजे. 2 चेंडू आणि विजयासाठी 21 धावसंख्येची गरज आहे. सोमजा 11 गुंडगे संघाला. आणि मी मगाशीच म्हटलं होतं यशोदीप डिक्सर संघाने दुसरा क्रमांक खासदार ट्रॉफी गेल्या वर्षी मात्र पटकावलं होतं. त्याच मनसुब्याने याही वर्षी मात्र ताकदीने उतरला गेला तो यशोदीप डिक्सर संघ. गोलंदाज तयार. ब्लॉकर मध्ये चेंडू आणि फलंदाज धावचीतच्या रूपात मात्र बाद होईल का? नाहीये. म्हणजे 21 धाव मात्र मिळेल. 1 चेंडू आणि विजयासाठी 20 या धावसंख्येची गरज आहे. हा सामना जिंकला आतापर्यंत आपण पाहिला तर यशोदीप डिक्सर संघाने दुसऱ्या फेरीतला सामना सुद्धा जिंकला.